भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल गांधी यांची सभा असेल, तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रियंका गांधी यांची सभा असेल, तर रामटेक लोकसभा मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांची सभा होणार आहे। काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लोकसभेसाठी काँग्रेसचे विदर्भावरती देखील विशेष लक्ष असल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। खरं तर राजू, आता लोकसभा निवडणुका तोंडावरती आल्यानंतर सभांचा धडाका देखील होताना दिसेल, मात्र विदर्भावरती देखील विशेष लक्ष केंद्रित आहे काँग्रेसचं, काय सांगाल? विशाल, पाहतो आपण काँग्रेससाठी विदर्भ हा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे आणि यावेळी सुद्धा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या विदर्भातून मिळालेल्या आहे आणि या विदर्भातील निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 3 महत्त्वाच्या सभा घेतल्या जाणार आहे। भंडारा गोंदियामध्ये स्वतः राहुल गांधी यांची मोठी विराट अशी सभा होणार आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतोय रामटेकमध्ये जे आहे ते मल्लिकार्जुन खरगे यांची सभा होणार आहे आणि तिसरी सभा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते प्रियंका गांधी यांची होणार आहे। त्यामुळे 3 महत्त्वाच्या नेत्यांच्या या 3 महत्त्वाच्या सभा ज्या आहेत त्या विदर्भामध्ये होणार आहे, जेणेकरून विदर्भामध्ये काँग्रेसचा जास्तीत जास्त जे आहे ते जागांवरती विजय होता यावा यासाठी 3 सभांचं जे आहे ते नियोजन केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसनी विदर्भातील या जागांवरती मोठी ताकद लावलेली आपल्याला पाहायला मिळते। साहजिकच आहे, मोठं वातावरण जे आहे ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला जातोय आणि या 3 सभा ज्या आहे ते कुठेतरी परिवर्तन करू शकतील असा विश्वास जो आहे तो काँग्रेसला आहे। त्यामुळे 3 महत्त्वाच्या सभा ज्या आहेत त्या विदर्भात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद राजू, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढची देखील अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्याला उमेदवारी दिली नाही तर शिवसंग्रामकडून